विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे. घुले कुटुंबाला न्याय मिळावा अशी देखील टू द पॉइंट मागणी मनोज जरांगे पाटलांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये केली आहे. परळी पॅटर्न केसमध्ये राबवू नये, सोनवणेंच्या मुलाला विनाकारण गुंतवू नका, सोनवणे चौकशीसाठी तयार झालेत असंही जरांगेंनी म्हटलंय. दरम्यान धनंजय मुंडे यांना निर्दोषांना गुंतवण्याचा नाद आहे असा देखील टू द पॉइंट आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. घुले प्रकरणामध्ये अजूनही त्याची धग तिथे कायम आहे. काल तिकडे धनंजय मुंडे तिकडे जाऊन भेटून आले, पंकजा मुंडे तिकडे जाऊन भेटून आल्या. या सगळ्या प्रकरणाबद्दल मनोज जरांगे पाटलांना काय म्हणणं आहे? नाही ते लेकराला हे बघा, मी परवाही सांगितलं, आपल्या चॅनलवाले आले होते त्यावेळेसही सांगितलं मी की ते गुलेचं ते लेकरू शेवटी मेलं आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत आम्ही त्यांच्यासारखे नाही वागणार. त्यांच्यासारखे म्हणजे परळी पॅटर्नसारखे धन्यासारखं नाही वागणार मी, कधीच आयुष्यात नाही वागणार. कारण लेकरू आहे, कुणाचं तरी लेकरू गेलं आहे, कुणाचं तरी आईबापाचं पोटचा गोळा गेला आहे. त्यामुळं ज्यांनी केलं आहे त्यांना शिक्षा 100% झालीच पाहिजे. त्याला अटकसुद्धा सगळ्यांना त्यांना झालीच पाहिजे. त्या लेकराला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही यांच्यासारखे खून करून नाही केले म्हणणारे नाही आहेत, आंदोलनं करणारे नाही आहेत. त्याच्यामध्ये थेट खासदारांच्या पुत्राचं नाव त्याच्यात येत आहे. तुम्ही स्वतः उल्लेख केला, बजरंग सोनवणेंच्या मुलाचे त्याच्यामध्ये नाव येत आहेत. अहो ते बजरंग बाप्पा सोनवणे ते खानदानी आहे. त्यांनी खंबीरपणानं सांगितलं ना माझं पोरगं चुकीचं असेल तर आम्ही समर्थनच करणार नाहीत. जाहीरपणानं सांगितलं त्या माणसानं. मराठी तसे नाहीत, पण विनाकारण गुंतू नका तू. तुला ती नाद आहे, त्या त्याला तो नाद आहे. खोटे करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यांनी 30-35 वर्ष हेच केलेलं आहे.